मी मान्य सरांना विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात। सोनू उर्फ भूपती हा आपल्या AK-47 रायफलसह मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत। तसेच दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी DKZCM तारक्का सीडाम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समोर आत्मसमर्पण केलेले होते। मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्ग भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे। याबद्दल आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सोनू उर्फ भूपती याची पत्नी तारक्का सीडाम या सर्व आत्मसमर्पित सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते संविधान भेट देण्यात आली असून तसेच या आत्मसमर्पणाच्या ग्रुप फोटोसोबतच या सर्व एकूण 61 माओवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले असल्यामुळे या शस्त्रांचा देखील या ठिकाणी प्रदर्शन केले जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने वरिष्ठ मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस आयोजकांना विनंती करतो की कृपया कार्यक्रमाचे बॅकड्रॉप चेंज करावे। मी कार्यक्रमाच्या टेक्निकल टीमला विनंती करतो ग्रुप फोटोची तयारी पूर्ण झाली असून मान्यवरांसोबत या सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा ग्रुप फोटो घेण्यात येत आहे।